नमस्कार, माझा विशेष बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधनं तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या। त्याच बातम्यांच्या सिलसिल्याला सुरुवात करूया। आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया। आज दिवसभरामध्ये कोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधले? बातमी क्रमांक 1, कामं करून घेणार पण पैसे कधी देणार? 86,662 कोटी हा भला मोठा आकडा आहे राज्यभरातल्या कंत्राटदारांच्या थकबाकीचा। आपले पैसे मिळवण्यासाठी आता कंत्राटदारांनी कोणती भूमिका घेतलेली आहे याचा आढावा आपण या बातमीमधनं घेणार आहोत। तर पुढची बातमी, ऐन पावसाळ्यात दुष्काळाचं सावट। मान्सूनच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या एल निनोचा प्रभाव वाढल्यानं संकटांचा पूर येण्याची शक्यता का वाढलीये, का निर्माण झाली तेही आपल्याला बघायचंय। पुढची बातमी, सोशल मीडियावरची पोस्ट कुणाला सोसना। मार्च ते जुलै या 4च महिन्यात सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 1,95,000 कंटेंट ब्लॉकिंगचे आदेश देण्याचं कारण तरी नेमकं काय आहे हेही आपल्याला बघायचंय। बातमी क्रमांक 4, भारतात सवाल, अमेरिकेत कौतुक। इंटरेस्टिंग बातमी आहे, कारण भारतीय निवडणूक व्यवस्थेची अमेरिकेला भुरळ पडली आहे। याचं कारण काय आणि आपल्याच निवडणूक पद्धतीचं थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक का केलेलं आहे हेही या बातमीतून जाणून घेणार आहोत। आणि 5वी बातमी, अध्यक्षांचे अधिकार, सिब्बलांचा प्रहार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत आज नेमकं काय काय घडलं तेही आपण बघणार आहोत, जाणून घेणार आहोत। पण माझा विशेषची पहिली बातमी, सरकारी काम आणि 6 महिने थांब याचा प्रत्यय देणारी बातमी। बातमी कंत्राटदारांच्या थकीत पेमेंट संदर्भातली। रस्ते असोत, पूल असोत, पाणी पुरवठ्याची कामं असोत, वीज यंत्रणा असो, राज्याच्या विकासाची गाडी पुढे नेण्यात कंत्राटदारांची भूमिका महत्त्वाची असते। पण आज याच विकासाच्या गाडीला पैशांचा ब्रेक लागल्याचा राज्यभरातल्या कंत्राटदारांचा आरोप आहे। कामं पूर्ण झाली, बिलं निघाली, पण बिलांची रक्कमच मिळत नसल्यानं कंत्राटदार कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याचा दावा केला जातोय। आणि आता हा संताप कार्यालयाच्या दारातल्या पाठपुराव्यापासून थेट रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय। राज्यातील सरकारी कंत्राटदारांनी तब्बल 86,662 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित असल्याचा दावा केलाय आणि याच थकबाकीविरोधात कंत्राटदारांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। याआधी सुद्धा थकीत बिलांसाठी राज्यभरात आंदोलनं झाली आहेत। नागपूरमध्ये कंत्राटदारांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारचा निषेध केला। तर महावितरणच्या कंत्राटदारांनी सुद्धा थकीत देयकांमुळे काम बंद आंदोलन पुकारलं होतं। त्यामुळे सरकारनं 86,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम थकवल्याचा आरोप करत राज्यभरातले कंत्राटदार हे आंदोलनाचा इशारा देत आहेत। त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर राज्यातल्या वेगवेगळ्या शासकीय विभागांकडनं कंत्राटदारांना मिळणारी किती देयकं प्रलंबित आहेत, तो आकडा किती मोठा आहे, कोणकोणत्या विभागाचा आहे, त्यावरती आपण एक नजर टाकूया। पाणी पुरवठा विभाग, कंत्राटदारांचे त्यांनी 40,000 कोटी रुपये थकवले। सार्वजनिक बांधकाम विभागानं 17,500 कोटी रुपये। थकबाकीचा 9,881 कोटींचा आकडा आहे आदिवासी विकास विभागाचा। तर ग्राम विकास विभागानं कंत्राटदारांचे 1,181 कोटी रुपये थकवल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे। जलसंपदा विभागाचे 7,000 कोटी। तर 1,100 कोटींचा आकडा पर्यटन विभागाचा आहे। तर इतर विभागांकडनं कंत्राटदारांना 10,000 कोटी रुपयांचं देणं अपेक्षित असल्याचं कंत्राटदार सांगतात। तर कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये सरकारनं थकवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यावर विरोधकांनी सुद्धा तिखट शब्दात टीका केली आहे। ओपन समाजाच्या विद्यार्थ्यांचे पैशाचे, स्कॉलरशिपचे थकले ते देण्यासाठी पैसे नाहीत, आदिवासींचे देण्यासाठी पैसे नाहीत, पण बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर जे मोठ्या प्रमाणात मलिदा या सरकारला देतात त्यांना मात्र तिथं ऑफिसमध्ये बोलवलं जातं, बैठका केल्या जातात, व्यवहार ठरतात। गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता, आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर देता, मग आमच्या या भूमिपुत्रांना आणि या मराठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर का पैसा देत नाही? प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली, रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते, समृद्धी आणि शक्तीपीठ सारख्या, आणि कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी हे होतं। आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय,
ग्रामीण रस्ते असतील, शहरी कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही, कारण त्याला पैसे मिळत नाही. तो बँक करप्ट झाला आहे. मग पहिले पैसे त्यांचे द्या ना, आणि मग हे सगळे गोष्टी करा. पण नाही, फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले. तर या मुद्द्यावरनं आता विरोधकही आक्रमक झालेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावरती विकासाच्या घोषणा, कामांना मंजुरी, पण कामं पूर्ण झाल्यावर बिलं मात्र थकीत. गेल्या 5-6 वर्षांपासून कंत्राटदारांच्या कोट्यवधींच्या देयकांचा प्रश्न कायम आहे आणि आता या आंदोलनाला राजकीय आरोपांची सुद्धा धार चढली आहे. मंत्र्यांवरती गंभीर आरोप, सरकारकडनं आश्वासन आणि विरोधकांकडनं आर्थिक नियोजनावरती सवाल. नेमकं कंत्राटदारांचं दुखणं आहे तरी काय, आणि या थकबाकीचा राज्याच्या विकासावरती परिणाम होणार का, पाहूया या विशेष रिपोर्टमधनं. पैसे द्या देवा भाऊ, पैसे द्या केलेल्या कामाचे पैसे आदिवासी विकास मंत्री. निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या घोषणा होतात, वेगवेगळ्या कामांना सुरुवात होते, पण एकदा काम पूर्ण झालं की त्या कामाचे पैसे देण्याची वेळ आली की सरकारची तिजोरी का रिकामी होते, असा सवाल कंत्राटदार उपस्थित करतायत. त्यातच कंत्राटदारांच्या आंदोलनाला आता राजकीय आरोपांची धार आली आहे. मंत्री बावनकुळेंवर भाजप सदस्यत्वासाठी दबावाचा आरोप, तर जयकुमार गोरे वेळ देत नसल्याचा दावा त्यांनी केला. सदस्य झाले का नाही, सध्या मोहीम चालू आहे, सदस्य झाले का नाही. अरे बावनकुळे साहेब म्हणतात, यांना आमच्या समोर म्हटलेलं आहे. मी जवळपास पुसद डिव्हिजनचे 4 कोटी रुपयाचे कामं केले आहे 0304चे. मागच्या 2.5 वर्षापासून मला फक्त 32 लाख रुपये भेटलेले आहेत आणि आमच्याच डिव्हिजनला ज्यांनी 10-10, 12-12% दिले त्यांना 100% पेमेंट भेटलं. कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला काही पक्ष नाही, काही त्याला जात नाही, काही धर्म नाही आहे, त्याचे पैसे द्यायचं ऐवजी तुम्ही म्हणता की सदस्य व्हा. हा कुठला न्याय आहे? गेल्या 5-6 वर्षांपासून राज्यातील कंत्राटदारांच्या थकलेल्या बिलांचा प्रश्न कायम आहे. पण हा प्रश्न आता कंत्राटदारांचा राहिलेला नाही, हा प्रश्न सरकारच्या आर्थिक नियोजनाचा बनलाय. कारण एका बाजूला राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील आम्हाला घेणं आवश्यक होते, कर्जमाफीचा निर्णय देखील आवश्यक होतं. त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून सर्व कॉन्ट्रॅक्टरला आंदोलन समाप्त होईल आणि त्यांचे देयके देण्यासंदर्भामध्ये सकारात्मक कारवाई करण्यात येईल. मोठमोठ्या विकास कामांच्या घोषणा केल्या जात असताना सरकारच्या तिजोरीत असलेल्या निधीचा हिशोब लावला होता का, असाही सवाल उपस्थित होतोय. मात्र सरकार नवीन कामांना मंजुरी देत नसल्याचं सांगत प्रलंबित देयकांबाबत सरकार सकारात्मक असल्याचा दावा करण्यात येतोय. थोड्याफार प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरची जी देयके प्रलंबित होती ते टप्प्याटप्प्याने मागील 1-1.5 वर्षात मोठ्या प्रमाणात दिलेले आहे. तो संख्या कमीत कमी याच्यावर आणण्यासाठी आम्ही नवीन कामाला मंजुरी देत नाही आहोत. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरलाय. सुप्रिया सुळे यांनी राज्यावर 9 लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा असल्याचा दावा करत तब्बल सुमारे 1,10,000 कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावर सवाल उपस्थित केलाय. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पलटवार करत राज्याचा विकास महत्वाचा अशी भूमिका घेतली. सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता राज्याचा विकास कसा होईल ह्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत असतात. निश्चितपणे राज्याचा विकास त्यांच्या काळामध्ये जेवढा झाला नाही तेवढा पुढे नेण्याचं काम आमचं सरकार करतंय, याचा मला अभिमान आहे. पण या सगळ्या राजकीय वादामध्ये अडकलाय कंत्राटदारांचा पैसा. सरकारची 5-5 वर्षांची थकबाकी असं असेल तर कंत्राटदार किती दिवस तग धरणार, आणि कंत्राटदारच कामापासून दूर झाले तर रस्ते, पूल, पाणी पुरवठा, शासकीय इमारती आणि इतर विकास कामांची गती मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रश्न सरकारला आहे, नव्या घोषणांपूर्वी जुन्या बिलांचा हिशेब कधी देणार, नव्या प्रकल्पांपूर्वी कंत्राटदारांची जुनी देणी कधी देणार. मुंबईहून सूरज सावंत आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर ही सगळी परिस्थिती पाहून एक मत व्यक्त होत आहे की सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. विकास हा फक्त भूमिपूजनाच्या फलकावरती होत नाही, तर तो बिलाच्या देयकातनं सुद्धा दिसतो. कामं करून घेण्यासाठी सरकारला कंत्राटदार हवे, पण त्यांची बिलं देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर उद्या कंत्राटदार सरकारी कामांकडे पाठ फिरवू लागले तर काय होईल. सरकारच्या घोषणांना टाळ्या मिळतात, पण सरकारची थकबाकी कंत्राटदारांच्या घरातली चूल विझवू शकते आणि देशातील नंबर 1चं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाला सुद्धा खीळ बसू शकते. आणि म्हणूनच विकासाच्या नावानं घोषणा कितीही करा,
पण विकास कामं करणाऱ्यांचे पैसे थकवून विकास साधणार कसा, हाच सवाल कंत्राटदारांनी उपस्थित केलाय. आणि उद्या हाच प्रश्न राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला सुद्धा विचारावा लागणार आहे. आणि यानंतर आज दिवसभरातली पुढची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रासह देशातही सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे चिंता कशी वाढली आहे आणि कमी पावसाचे परिणाम काय होणार याचा आढावा या बातमीतून आपण घेणार आहोत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात सध्या 13% पर्जन्य तूट म्हणजे पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस वेळेत न पडल्यास चिंता आणखी वाढू शकते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक भागातल्या पिकांवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता IMD पाठोपाठ स्कायमेटनं सुद्धा पावसाच्या कमी प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्कायमेटच्या नवीन अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सरासरीच्या 84% आणि सप्टेंबरमध्ये अंदाजे 80% पाऊस बरसेल. स्कायमेटनं देशभरातल्या मान्सूनचा सरासरी अंदाजच आता 85% आणलाय. त्यामुळे आता येणारे काही आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सामान्याच्या आसपास राहिला तरच परिस्थिती बऱ्याच अंशी सावरू शकते, अन्यथा संकटांचा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर देशासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. तर एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे आगामी काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी व्यक्त केली आहे. राज्यभरात आगामी काळासाठी पावसाचा अंदाज काय ते जाणून घेऊया. कोकणात मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाहीये, पण काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्येही पावसाची विश्रांती पाहायला मिळते. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही पुढचे काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातही मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे. तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मराठवाड्याला पावसानं ओढ दिली आहे आणि मान्सूनच्या टप्प्याचा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा का असतो आणि पाऊस लांबला तर किती मोठं संकट उद्भवू शकतं याचा थेट शेत शिवारातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी. धाराशिवमध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसाचा खंड पडला आणि त्यामुळे आता शेतात हिरवगार दिसणारं पीक धोक्यात आलंय. खरं तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली, फूल अवस्थेतून फळ अवस्थेत आता पीक जातंय. पावसाची गरज आहे आणि पाऊस नसल्यानं पिकावर मोठं संकट आहे. शेतकरी आपल्या सोबत आहे. काय परिस्थिती आहे मामा आता शेतातली? काय आता पाऊस नसल्यामुळे आता फुलाची गळती होती, जमिनीला भेगा पडायला लागल्या. त्या एकतरी खर्च करून माणूस थकला, त्याची वाट बघायला लागला. मी पावसाची भयंकर यावं आता. हा, पाऊसच नाही तर करायचं काय म्हणले सांगा आता. काय सोयाबीन सगळी किती पेरलंय आणि काय आता परिस्थिती सगळ्या सोयाबीनची? परिस्थिती वाईट आहे, भरपूर खर्च झालेला आहे आणि सध्या पावसाची गरज आहे. 20 दिवस झालं पावसाचा कंठ पडलेला आहे. काय येईल का काही? नाही, पाऊस पडल्याशिवाय नाही काय. खरं तर गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, या वर्षी पिकं तर चांगली दिसत आहेत, हिरवगार शिवार दिसतंय, पण काय परिस्थिती पाऊस नाही झाला तर? परिस्थिती सध्या सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, एक 10 वर्षामध्ये हे पीक असं मोत्यासारखं आलंय. शेतात आल्यानंतर भूक ताण हरपून जाते असं पीक आलंय आणि निसर्गानं आतापासून त्या पिकाला लागेल तेवढंच पाऊस दिलेला आहे. जसं पिकाला ती सलाईन लावून जसं माणसाला दिलं जातं तसं त्या पिकाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं ते अतिशय सुंदर आलंय. फळं लागायचं वेळ आलेला आहे आणि फुलं तर तुम्हाला सांगतो सध्या बहारात आहे. आणि सांगायचं म्हणलं तर आता इथून पुढे जो लागणारा पाऊस आहे तो पडणं अतिशय आवश्यक आहे. कारण सोयाबीनला जेवढा पाऊस गरजेचा तेवढा पडत गेलाय. मोठी पाणी पातळी वाढली नसली तरी मात्र पुढच्या 4 दिवसात जर पाऊस झाला नाही तर हे हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो हिरावला जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. तर हे महाराष्ट्रातलं प्रातिनिधिक चित्र आहे. महाराष्ट्रासोबतच भारताच्याही मान्सूनबाबत चिंता वाढली आहे. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होते आहे आणि त्यातच स्कायमेटनं यंदा देशात दुष्काळाची 70% शक्यता व्यक्त केली आहे.
इतकंच नाही तर स्कायमेटने यंदा सरासरीच्या 85% पाऊस पडेल असा नवा अंदाजही वर्तवलाय। सध्या देशातली पावसाची तूट 13% आहे। एल निनोमुळे जर कमी पाऊस पडला तर त्याचा फक्त शेतकरी नाही तर सर्वसामान्यांनाही कसा फटका बसेल याचा रियालिटी चेक देणारा हा रिपोर्ट पाहूया। सध्या महाराष्ट्रात दोन विरोधाभासी चित्र अनुभवायला मिळत आहे। धरणं भरली आहेत पण शेतं तहानलेली आहेत। जुलै महिन्यातल्या धुवाधार पावसानं धरणांचा पाणीसाठा वाढवला, पण ऑगस्टमध्ये पाऊस असा गायब झाला की अनेक जिल्ह्यात पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस असा शेतामधून पाणी निघण्याजोगा पाऊस झालेला नाहीये। जे रिमझिम पाऊस होता त्याच्यावर पेरणी केली। पेरणी केल्यानंतर समजा एक महिनाभर तर पाऊस आला रिमझिम, पण आता पूर्ण बंद झालाय। आता फुल लागण्याच्या अवस्थेत सोयाबीन आहे, पण पाऊस नसल्यामुळे त्याला फुलं लागतील असं वाटत नाही आता मला। पाऊस जर 2-4 दिवस लेट झाला ते पीक हातात येईन असे काही गॅरंटी नाही राहिली। पुन्हामुळे आणि याच्यामुळे फुलं गळून जातात, फुलधारणा होत नाही झाडांची। राज्यभरात पावसाचं नेमकं चित्र काय आहे हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा नकाशा पाहूया। कोकणात काही भाग वगळता सध्या पावसाचा जोर कमी झालाय। उत्तर महाराष्ट्रातही पावसानं विश्रांती घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या पट्ट्यात सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि सर्वाधिक चिंता आहे ती मराठवाडा आणि विदर्भात, कारण इथे अनेक भागात पावसाची तूट कायम आहे। पुणे, नाशिक, सातारा, पालघर इकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला बघितला आणि त्यामुळं कॅचमेंटमध्ये पाऊस झाल्यामुळं धरणं वगैरे भरली। परंतु जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असेल, तिकडे पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि अजूनही तशीच परिस्थिती आहे। ऑगस्टचे सुरुवातीचे 1-2 दिवस जर सोडले तर इतर दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस किंवा मुसळधार पावसाची नोंद ही इंटेरियर महाराष्ट्र म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस खूप कमी प्रमाणात दिसून आलेला आहे। एल निनोचा प्रभाव वाढल्यानं भारतासाठी धोक्याची घंटा वाजली आहे। भारतात दुष्काळाची भीती 70% वाढल्याचं स्कायमेटनं म्हटलंय। एप्रिलमध्ये स्कायमेटनं यंदा 94% पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। आता हाच अंदाज घटून 85% आलाय। अमेरिकेची हवामान संस्था NOAAच्या ताज्या अंदाजानुसार यंदाच्या हिवाळ्यात एल निनोची तीव्रता सर्वाधिक असेल। एल निनो मजबूत होत असल्यानं भारतात कमी पावसाचा धोका वाढलाय। एल निनोचा प्रभाव वाढल्याचा फटका सर्वसामान्यांना कसा बसेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कमी पावसाचा थेट परिणाम शेतीवर होतो। भातासारख्या खरीप पिकांच्या उत्पादनावर कमी पावसाचा थेट परिणाम होऊ शकतो। ऑगस्ट आणि सप्टेंबर मधल्या कमी पावसाचा परिणाम जलाशयातल्या पाणीसाठ्यावरही होईल। पाणीसाठा कमी झाल्यास रब्बी पिकांना फटका बसू शकतो। भविष्यात डाळी, तेलबिया आणि भाजीपाल्याच्या किमतीही वाढू शकतात। थोडक्यात कमी पावसाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावरही होईल। पाऊस नसल्यामुळे शेताची परिस्थिती एकदम बिकट आहे सर। कारण आता सोयाबीन फुलं आले, अळ्या आल्या, आपल्या कळ्या आल्या, तर त्याचे पाऊस अत्यंत आवश्यक आहे। पाऊस नसला तर काही कपाशीचंही काही खरं नाही आणि सोयाबीनचं पण खरं नाही। कमी पावसाचा परिणाम शेतीच्या उत्पादनापुरता मर्यादित नसेल तर कमी पावसामुळे आगामी काळात महागाईचा दर वाढण्याची शक्यताही आहे। जूनमधला 4.38% असलेला किरकोळ महागाई दर वाढून जुलै महिन्यात 4.45% पोहोचला, तर RBIचा 2027 सालसाठीचा महागाईचा अंदाज थेट 5% आहे। आणि सप्टेंबरच्या पावसाकडे देशाचं लक्ष असेल। या 2 महिन्यातली पावसाची सरासरीच ठरवणार आहे की एल निनोमुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला किती मोठा फटका बसू शकेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। तर सध्या महाराष्ट्रातली अनेक धरणं तुडुंब भरलेली दिसतात, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचलंय आणि हाच आजच्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधाभास आहे। प्रशांत महासागरातला एल निनो हजारो किलोमीटर दूर आहे, पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत आणि बाजारपेठेतून थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे पुढचे काही दिवस अतिशय महत्त्वाचे। सप्टेंबरमध्ये पाऊस धावून येतो की एल निनो आपला प्रभाव आणखी गडद करतो यावरतीच ठरणार आहे महाराष्ट्राच्या शेतीचं आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेचं भवितव्य। आणि यानंतरची बातमी अनेकांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल मीडिया संदर्भात। समजा तुम्ही सोशल मीडियाचे ॲक्टिव्ह युजर आहात,
दिवसाला किमान 1-2 पोस्ट तरी तुम्ही शेअर करत असता. त्याला येणारे लाईक्स, कमेंट्स पाहून तुम्हाला ही सगळी ॲक्टिव्हिटी हवीशी वाटू लागते आणि त्यानंतर तुम्ही अधिक क्रिएटिव्हपणे गोष्टी शेअर करू लागता, पोस्ट करू लागता आणि एक सायकल सुरू होते. तुमच्या फॉलोअर्ससोबत तुमचं एक वेगळं नातं निर्माण होतं. पण एक दिवस अचानक तुमच्या अकाउंटवरच्या अनेक पोस्ट डिलीट झाला तर, किंवा थेट अकाउंटच बंद झालं तर, तुम्ही म्हणाल हे शक्य कसं काय आहे? तर यंदा मार्च ते जुलै दरम्यान म्हणजे 4 महिन्यात सरकारनं इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला तब्बल 1,95,000 कॉन्टेंट ब्लॉकिंगचे आदेश दिले. म्हणजेच दिवसाला सरासरी 1,275 आदेश आणि प्रत्येक 68 सेकंदाला एक मजकूर ब्लॉक करण्याचा हुकूम सरकारनं दिल्याचं आज समोर आलं. आपल्या देशामध्ये आज 60 कोटींपेक्षा जास्त ऍक्टिव्ह सोशल मीडिया युजर्स आहेत आणि दिवसाला 6 ते 10 कोटींच्या घरात सोशल मीडिया पोस्ट आपल्याच देशातनं शेअर होतात. त्यामुळे आपण जगातल्या मोठमोठ्या टेक कंपन्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणूनच इथल्या सेन्सॉरशिपच्या आकड्यांना सुद्धा महत्त्व प्राप्त होतं. सरकारच्या कारवाईचा आढावा घेण्यापूर्वी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतातल्या ऍक्टिव्ह युजर्सची ही आकडेवारी पाहतोय. भारतातले सोशल मीडिया युजर्स व्हॉट्सॲप 56 कोटी लोक वापरतात, यूट्यूब 50 कोटी लोक पाहतात, इंस्टाग्रामचे युजर्स अंदाजे 55 कोटी आहेत, फेसबुक 40 कोटी, स्नॅपचॅट 21 कोटी तर एक्स 2 कोटी 30 लाख. आणि ब्लॉकिंगची हीच कारवाई करत असताना विरोधकांनी मात्र त्यावर टीका सुरू केली आहे. दर 68 सेकंदांनी एक ब्लॉकिंग आदेश, इतक्या मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट ब्लॉक करण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायी आहे का? डिजिटल नियंत्रणाच्या नावाखाली सरकार जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती तर घाला घालत नाहीये ना, असे सवाल देशातले विरोधी पक्ष विचारू लागले. शिवाय तरुणांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार घाबरले असं म्हणत विरोधकांनी सरकारला थेट टार्गेट केलंय. ये डर अच्छा है लेकिन जेन जी रुकेगा नहीं. ये खौफ में है, डर में है, इनके दिमाग में डर हुआ है. जैन जी का डर, युवाओं का डर प्राइम मिनिस्टर के 15 अगस्त के भाषण के दौरान दिखा, जो उनकी बार बार जबान फिसल जाती थी. किसी को जिस तरह से नक्सली संबोधित कर रहे थे, दिमागी नक्सली संबोधित कर रहे थे, इसका मतलब ये स्पष्ट है कि ये डर के मारे इनकी पोस्ट डिलीट कर रहे. पोस्ट डिलीट करने से, ब्लॉक करने से ये युवाओं का आवाज दबा नहीं सकते. डेमोक्रेसी इनको मान्य नहीं है. ये हुकुमशाह जैसा काम कर रही सरकार. तर सोशल मीडियावरचं हे सगळं ब्लॉकिंग इतकं चर्चेत का आलंय? कारण सोशल मीडिया आता केवळ व्यक्त होण्याचे एक माध्यम राहिलेलं नाहीये, तर सोशल मीडिया जनमत घडवतो, आंदोलनांना ताकद देतो आणि राजकीय अजेंडा सुद्धा ठरवतो. त्याचमुळे सोशल मीडियावरती सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या या आकडेवारीकडे केवळ ब्लॉकिंगचा आकडा म्हणून पाहता येत नाहीये. या पाठीमागे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी आणि सरकारच्या अधिकारांची मोठी चर्चा दडलेली आहे, हे नक्की आहे. बातमी आहे देशाच्या निवडणूक प्रक्रियेच्या अमेरिकेत झालेल्या कौतुकाची. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, कोट्यवधी मतदार आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा भारताचा अनुभव आता थेट अमेरिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. कारण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील मतदान व्यवस्थेवरती एक सवाल उपस्थित केला. वैध फोटो ओळखपत्राशिवाय, व्हॅलिड आयडेंटिटी कार्डशिवाय अमेरिकेमध्ये मतदान होऊ कसं शकतं, असा थेट सवाल त्यांनी विचारला आणि या प्रश्नाची दखल घेतली खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. ट्रुथ सोशलवरती भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा दाखला देत ट्रम्प यांनी अमेरिकेतील मतदान प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या भूमिकेला बळ देण्याचा प्रयत्न केला. फोटो आयडी, नागरिकत्वाचा पुरावा आणि सेव्ह अमेरिका ऍक्टची मागणी, भारतीय लोकशाहीचा हा प्रभाव खरंच जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचं कौतुक करताना नेमकी पोस्ट काय केली आहे ते जाणून घेऊया. ते असं म्हणाले की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला विचारलं होतं की अमेरिकेत तुम्ही मतदारांना फोटो असलेली ओळखपत्र का दिली नाहीत, त्याशिवाय तुम्ही निवडणुका कशा काय घेता. भारतात गेल्या निवडणुकीत
64.6 कोटी मतदारांनी मतदान केलं. ही 2024ची आकडेवारी. त्यात 1% कमी लोकांनी टपालाद्वारे मतदान केलं. पोस्टल बॅलेट वोटिंग. प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र बंधनकारक होतं. यामुळे अमेरिकेतही द सेव्ह अमेरिका ऍक्ट तातडीनं मंजूर करणं आवश्यक आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेचं कौतुक केलं आणि त्याचवरनं काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार पवन खेरा यांनी तर थेट टोला लगावला आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कायमस्वरूपी अमेरिकेत घेऊन जाण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिलाय. हम तो कह रहे हैं ले जाओ, कल ले जाते हो आज ले जाओ, अगली फ्लाइट से हम ईवीएम भी भिजवा देंगे, वहां SIR भी कराओ, टू सर्व विथ लव SIR कराओ, फिर डोनाल्ड ट्रम्प लाइन में लगे रहेंगे अपने कागज लेके, मेरे पिताजी यहाँ के थे, मेरे माताजी वहां की थी, पिछला वोट वहां दिया था, ले जाए, हम तो चाहते हैं ले जाए. पक्षपातीपणाचा आरोप, वोट चोरीचा दावा, बिहारमधील SIR प्रक्रियेवर नवाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरच विरोधकांचा आक्षेप. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमधून सत्ताधाऱ्यांना फायदा होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून सातत्याने केला जातोय. तर आपण नुकतंच पाहिलं की अमेरिकेत भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा दाखला दिला जातोय, पण भारतात त्याच व्यवस्थेच्या प्रमुखांवरती विरोधकांकडून विश्वासार्हतेचे सवाल उपस्थित होत आहेत. हा विरोधाभासच भारतीय लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे. कारण निवडणूक जिंकणं किंवा हरणं हा राजकारणाचा भाग आहे, पण निवडणूक कुणाच्या बाजूनं होती यापेक्षा ती निष्पक्ष होती यावर जनतेचा विश्वास असणं किंवा बसणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजचा सवाल ज्ञानेश कुमारांचा नाही, तर प्रश्न आहे निवडणूक आयोग आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी काय पावलं उचलतोय याचा. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, गेल्या 4 वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या या 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासह महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुद्धा शिवसेना हे नाव आणि निवडणुकीचं चिन्ह म्हणजे पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं. मग आज पुन्हा हा प्रश्न कशासाठी? तर जेव्हा हा निर्णय देण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरेंकडनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर गेल्या 2 आठवड्यांपासून सुनावणी सुरू आहे आणि आज त्या सुनावणीचा 6वा महत्त्वाचा दिवस होता. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाला धारेवर धरणारे ठाकरेंचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी आज विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे अक्षरशः वाभाडे काढले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असं म्हणत सिब्बलांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली. आधी अपात्रतेचा निर्णय घ्या आणि मगच पक्षावरचा दावा ठरवा असा थेट आणि स्ट्रेट बाण कपिल सिब्बल यांनी मारलाय. पण असं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या बाजूने सुद्धा युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या सगळ्या प्रश्नांना त्या बाजूने नेमकी कशी उत्तरं येतात याची सुद्धा उत्सुकता आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो काही येईल तो फक्त धनुष्यबाणाचं भवितव्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तानाट्याचा कायदेशीर अर्थ सुद्धा नव्यानं स्पष्ट करणारा असेल. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे. त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. 1999च्या मी आता तेच तुम्ही सांगे उत्तर दिलं. तुमची आमची घटनापाठ झाली वाटतं तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. पण मुळाच आहे ना, खरं आहे ते ना. 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच. तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं. तुमच्या कक्षा काय आहेत त्या कक्षाच्या बाहेर पडून तुम्ही नाही जाऊ शकत. आजची सुनावणी हे नवीन काहीच नाही. जे गेल्या 5 दिवसापासून जे चाललंय तेच रामायण कंटिन्यू चालू आहे आणि परत विचारायचा प्रयत्न होतोय की रामाची सीता कोण, असा प्रकार यांच्यामध्ये सुरू आहे.
जे सांगायचं ते सांगता येत नाही आहे आणि फक्त कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल साहेबांकडून केला जातोय. तर अपात्रतेचा निर्णय आधी घ्या आणि मगच पक्ष कुणाचा ते ठरवा, असा सडेतोड मुद्दा मांडला ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी. विधिमंडळातल्या आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष आहे का? अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडून सोयीस्कर गणितं मांडली का? आणि पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजेच पक्षाची इच्छा नाही हा अध्यक्षांचा निष्कर्ष नेमका चुकीचा कसा ठरतो? या राजकीय आणि कायदेशीर युक्तिवादात आज नेमकं काय काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद की स्वतःचं अधिकार क्षेत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं विधानसभा अध्यक्षांकडनं उल्लंघन झालंय. विधिमंडळ पक्ष सदस्य राजकीय पक्षाचा सदस्य असतो याकडे अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचं सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाकडे कोणती घटना आहे याच्याशी अध्यक्षांचा संबंधच काय? 2018च्या घटनेचा उल्लेख होतो तरी 1999चा दाखला का दिला जातो? 2018ची शिवसेनेची घटना अयोग्य असं अध्यक्ष कसं म्हणू शकतात हाही महत्त्वाचा सवाल सिब्बलांचा होता. अध्यक्षांनी सादिक अली खटल्याचा आधार घेतला पण तेव्हा पक्षांतर बंदी कायदाच नव्हता हेही सिब्बलांनी निदर्शनास आणून दिलं. राजकीय पक्ष ठाकरेंकडे होता, त्यात फूट पडलेली नव्हती. राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता. अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला मग त्यानुसार तर्क लावल्याचं सिब्बलांचं मत आहे. शिंदेंनी नवी पक्षघटना तयार केली नाही, त्यांनी 2018चीच घटना मान्य केल्याचं सिब्बलांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे आता सलग सुनावणी सुरू झालेली आहे. आशा आहे की गेली 3 ते 4 वर्ष जे सत्ता नाट्य किंवा त्यावरनं सुरू असलेला न्यायालयातला संघर्ष आपण पाहतोय त्यावरती अखेरीस फुल स्टॉप लावला जाईल. या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज इथेच थांबूया.